उन्हाळा म्हटल्यानंतर उन्हाळ्याचे पदार्थ बनवण्याची लगबग तुमच्याकडेही सुरू असणार। तोंडात टाकताच विरघळणारे, करायला अगदी सोपे, चौपट फुलणारे आणि कोणाच्याही मदतीशिवाय बनवता येणारे असे हे साबुदाण्याचे पापड आज आपण बनवणार आहोत। आत्ता बनवायचे आणि वर्षभर अगदी मजेत त्याचा आस्वाद घ्यायचा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आपण शाबूच्या पळीपापड्या बनवणार आहोत, तर त्यासाठी मी रात्रभर अशी शाबू भिजत घातलेली होती। तरी ही वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो शाबू आहे। एवढी शाबू तेवढेच पाणी यामध्ये मी घालून ठेवले होते। रात्रभर पाण्यामध्ये घालून ठेवल्यामुळे आपली चांगली अशी शाबू भिजलेली आहे। त्याच्या आता आपण पळीपापड्या बनवू। गॅसवरती पातेलं ठेवलेले आहे, यामध्ये घालू आपण पाणी। ज्या भांड्याने आपण शाबू घेतली त्याच भांड्याने आपल्याला यामध्ये 3 पातेली पाणी घालायचं आहे। पातेल्यावरती झाकण ठेवून पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ। पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की यामध्ये घालू मीठ। मोठा 1 चमचा मीठ घातलेला आहे। लहान चमच्याने जर आपण घातलं तर 2 चमचे मीठ घालू। 2 वाटी यातल्या साईडला पाणी मी काढून ठेवलं। आता यामध्ये घालू शाबू। एकसारखं ढवळत राहायचं। पातेल्याला शाबू डसू नये म्हणून आपण सतत असं ढवळत राहू। पाच मिनिटांनंतर असे दाटसर असं मिश्रण होतं। 5 मिनिटं झालेले आहेत, अजून 5 मिनिटं याला शिजवू। 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली शाबू चांगली पाण्यामध्ये शिजते। अशी ट्रान्सपरंट अशी शाबू आपली झाली की आपण समजायचं की आपली शाबू शिजलेली आहे। झाकण झाकून परत एकदा 5 मिनिटांसाठी मंद गॅसवरती आपल्याला शिजू द्यायचं आहे। पूर्ण शाबू ट्रान्सपरंट झालेले आहे। याच पद्धतीने आपण शाबू अशी चांगली शिजवून घ्यायची। एकदम काचेगत अशी आपली शाबू शिजून झालेली आहे। आता गॅस बंद करून 5 मिनिटांसाठी याला गार होऊ देऊ। एकदम पापड्या खुसखुशीत होतात। आपली शाबू शिजली आहे का बघण्यासाठी एक प्लेटवरती असे आपण शाबू घालून आपले पापड्या बघायचे। शाबू अशी शिजलेली आहे व पापडी पण छान येते।